आपण आले शिरडूनच्या टोल नाक्याला. निघाल्यापासून ट्रॅफिक वैतागलो. पनवेलमध्ये पण एवढी ट्रॅफिक होती. परत पुढे पळसपे फाट्याला पण ट्रॅफिक. आपल्या वाटे ॲम्ब्युलन्स आली आहे. ॲम्ब्युलन्सला जाऊन द्या पहिला. हॅलो पब्लिक, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड रायडर गोकुळ. आपण चाललो आहे गावाला आज, कारण आपला उद्याचा प्लॅन आहे संडेचा ट्रेकिंगचा. जीवदान फोर्टला ट्रेकिंग करायची आणि समोरच वानरलिंगी जे आहे तिथं व्हॅली क्रॉसिंग करायची आहे. असे 2-3 प्लॅन आहेत आपले अजून. ॲक्च्युली मी काल रात्री निघणार होतो, बट रात्री माझ्या गाडीचा इश्यू झाला. फ्यूज खराब झाला होता. माझी गाडी मुंबईला बंद पडली. मी राहिला नवी मुंबई इथे. मग तिथून गाडी टोचन करून आणली. मित्र होता माझ्याबरोबर, माझा अमृत. तिथून गाडी टोचन करून आणली. मग मॅकॅनिकला रात्री 10:30 वाजता तो आला. त्याने सगळं चेक केलं. मग कळलं फ्यूज उडाला आहे. मग तो फ्यूज चेंज केला, तेव्हा गाडी चालू झाली. मग सकाळी पण उठलो मी, लेट उठलो सकाळी ॲक्च्युली. मग पॅकिंग करून थोडीशी शॉपिंग करायची होती, ते सगळं करून मग आता निघालो. आता वाजले 3. आपला प्लॅन असा आहे की आता उद्या सकाळी मला 5 वाजता घाटघरला पोचायचं आहे, नाणेघाटच्या इथे. तिथून मग 5:30ला ट्रेक चालू होणार आमचा. वर रॅपलिंग सगळं करून मग खाली आल्याच्या नंतर घरी येणार. मग सोमवारी परत सकाळी भीमाशंकरला जायचं आहे. अमृत येतो आहे भीमाशंकरला जाण्यासाठी. त्याच्यावर भीमाशंकरला जाऊन मग आम्ही स्टे करणार रात्री, किंवा त्याच दिवशी आम्ही शिवनेरी फोर्ट हे करणार आहे. आपला शिवनेरी किल्ला चढणार आहे पॉसिबल झालं तर. नाही तर मग सेकंड डेलाच करावं लागेल. पण त्या दिवशी जर पॉसिबल झालं सोमवारी तर शिवनेरी करणार. आणि मग मंगळवारी सकाळी मुंबईला यायला परत निघणार. आणि ब्लॉग पण मी आत्ता चालू केला आहे, कारण निघाल्यापासून एवढी ट्रॅफिक होती. वरतून एवढं ऊन पडलं, आता गरम झालं. आतून पूर्ण ओला झालं आहे घामाने मी. अर्धा 1 तासातच आता जरा मोकळा रोड भेटला, ट्रॅफिक पण नाही. त्यामुळं आता बोला आता चालू करूया, बघू. आणि आता हा ब्लॉग आपला ते एक राहिलंच आहे ना. आता कसं आहे माहिती आहे, ब्लॉग मी आता मिक्स ब्लॉग ठेवणार आहे. म्हणजे आता इथून मी घरी जाणार आणि घरून दुसऱ्या दिवशी मी तिथे याला पोचणार. उद्या जीवदान किल्ल्याच्या इथे तिथपर्यंत एक ब्लॉग राहणार. त्याच्यानंतर मग किल्ला जो चढणार जीवदान, तो सेपरेट ब्लॉग राहणार. तेवढाच एक सेपरेट ब्लॉग राहणार आहे. बाकी सगळा मिक्स असणार आहे 2-3 दिवसाचा एकदम. बघूया कसा होतोय ब्लॉग आपला. बघा हा सर्कस. 3 दिवस बँक हॉलिडे आहेत. एवढी ट्रॅफिक आहे ना, आई शप्पथ यार, वैताग येणार जायला आता. जुना हायवेचा एवढा जाम आहे, तर एक्सप्रेसला काय झालं असेल. एक तो लोकांनी फालतुगिरी केली आहे बघा. डबल लेन बनवली आहे. नुसता क्लच प्लेटचा वास येतोय. नुसत्या क्लच प्लेट जळाल्यात. किती गाड्या बंद पडल्यात. जाऊन आता होऊन दे आपल्याला उशीर. आपण सर्कस बघत जाऊया. हे बघा ही एक गाडी आहे क्रेटा. फाक इकोस्पोर्ट वॅगनर आहे. शपथ नुसत्या जळाजळी. कुलंट सांडलं आहे.
हो अच्छा, ॲक्सिडेंट झाला आहे मे बी. ट्रॅफिकमध्ये हाफ क्लच करून करून सगळ्या गाड्या गरम झाल्यात. काय भाई, काय म्हणतो? काय आलं? काय नाही, मित्र गाडी देत म्हणलं चला चालत जाऊया पुढे झाला. तुझी नाही जळाली ना क्लच प्लेट? नाही नाही चालेल पुढे. किती गाड्या, 15-20 गाड्या बघितलं मी आता एवढ्या याच्यात. पुढे फिरतो चाललोय रे गावाला, जीवदानला चाललोय. जीवदान नाही का नाणेघाटला, तिकडे चाललोय. काय चाललं बँकेत? चाललंय. तुझं कसं आलंय आता लग्नानंतर? आले नाही तुम्ही लग्नाला? काय हे आता काय ठीक. बँकेतच आहे ना? हो चालेल मग चल. हां हां चल सावकाश. तू कुठे चाललाय? गावालाच? गाडी पाठीच आहे. नाही मी कामशेतला चाललो. कामशेतला चाललाय? चल हां हा माझ्या ऑफिसमध्ये होता पहिला, त्याने आता सोडलं आहे. भेंडी माझा गोप्रो बंद झाला मला माहीतच नाही, आणि मी कधीपासून बडबडतोय. आता मला मे बी गोप्रोची बॅटरी संपली डायरेक्ट, कारण मी इथं ट्रॅफिकमध्ये एवढा होता. तुझी व्हिडिओ माझी रेकॉर्ड झाली की नाही मला माहीत नाही, पण भाई एवढी ट्रॅफिक होती ना, आई शपथ. कमीत कमी मी 15 ते 20 गाड्या आहे ना, हे क्लचपेट जळते ना आपली साईडला उभी करतात गरम झाल्यावर जास्त, तशावाल्या गाड्या बघितलं कमीत कमी. आणि कंटिन्यू ट्रॅफिक आहे. पण 3 दिवस बँक हॉलिडे, कितीतरी गाड्या अशा उभ्या भेटतील तुम्हाला आता. बघा ही स्कॉर्पिओ उभी आहे, ही आपली काय एर्टिगा होती. आणि नुसता क्लच प्लेटचा वास आहे, नुसता क्लच प्लेट. बघा इकोस्पोर्ट, ही कोणती आहे? मला गाड्या आपण मोजत जाऊ, मोजायला नाही नावं बघत जाऊ. ही सियाज आहे. हा तो भाई फुकतोय. और हे जे लोकल मॅकॅनिक आहेत ना, आयुष्यभर त्यांचा एवढा धंदा आहे ना कडक. वर्षभराचे पैसे ते एका दिवसात छापणार. खाली एक्सप्रेस पण जाम आहे, भले ही लाईन सुटली पण इथे पुढे खाली आला पूर्ण ट्रॅफिक आहे. प्लॅन बनवलं इकडं फिरायचं तिकडं फिरायचं, फार्म हाऊसला जायचं. भाई घ्या तुमचा फार्म हाऊस, इथे चाला सगळ्यांचा. हो फक्त पुढे आता नाही भेटलं पाहिजे अशी ट्रॅफिक. मी इथं ब्रेक घेणार होतो, पण आता ब्रेक बी काही घ्यायला नको. आता जाऊया आपण. मजा येते गाडी चालवायला, नाही तर भाई ते 2 तास आई शपथ काय सांगू, खलास झालो होतो खलास. गाड्या पण बरोबर उभ्या आहेत आता. बॅगेत वेळ भरपूर आहे ना, त्यामुळे गाडी झोपण्याला भीती वाटते. कारण जर बॅग थोडीशी जरी अशी झाली, आपण पण अनबॅलन्स होणार आणि मग आपला कार्यक्रम होणार, आपण पडणार. संपलो भाई पूर्ण. आता 4-5 वेळा मी थांबलोय मध्ये. बाईकला काल टोचन मारून आहे ना, पाय माझे एवढे जाम झालेत ना, भरपूर पाय आणि कंबर एवढी दुखते ना आता. आणि काल पण झोप पण नीट नाही झाली. काल झोपलो 3 वाजता, सकाळी उठलो 9 वाजता. थोडीशी शॉपिंग केली, हेल्मेटचा वायझर लावायचा होता ते लावायला गेलो.
आणि मग 2 वाजता निघालो घरून. काच खाली घे. कसे जात आहे? गाडी कसा चालवतोय मित्रा तू? गाडी कसा चालवतोय तू? दाबलं मला एवढा जोरात इथं पाठी. तू डायरेक्ट लेफ्टला गाडी काढली पूर्ण बाहेर. पडलो असतो मी त्या साईडला. इंडिकेटर पण दिला नाहीस. दाबला जोरात मला एकदम. इथून डायरेक्ट या साईडला घासला नाही पण पडलो असतो ना मातीवर जाऊन डायरेक्ट. गाडी पूर्ण वाळूवर गेली माझी. ब्रेक दाबला असता तर पडलोच असतो खाली. तो भाई माझ्या एवढ्या जवळून गेला ना, असा इथून एवढ्या डिस्टन्सवरनं त्याने मला कट मारली. मला असं दाबरच आणला साईडला त्याने पूर्ण. तेव्हा माझा गोप्रो चालू नसता, आपला नव्हता, नाही तर तुम्हाला दिसला असता. एक तर अरे भेंडी ट्रॅफिकमुळे एवढा वैताग आलाय ना, डोकं फिरलं एकदम. असं हे झालं, राग येतो एकदम. आता मी एकदा कंटिन्यू झालो तर मला 3.5 तास लागतात न स्टॉप घेता, बिना स्टॉपचा. आणि जर मध्ये कुठं थांबलो पाणी प्यायला, कशाला टाइमपास करायला, थोडा वेळ फोटो बिटो काढायला, तर जास्तीत जास्त 4 तास लागतात. 4 ते 4.5 तास. मला 2 वाजता निघालो मी, आता 6 वाजलेत. अजून मला 1-1.5 तास पुढे वेळ लागणार जायला. एक तर काल गाडी टोचन मारून मारून बॅग दुखायला लागली आता माझी. मला असं झालं मी कधी गाडीवरनं उतरतोय आणि घरी जाऊन जेवून झोपतोय. अहो हा, भरपूर दाबलं मला त्याने. पण मातीवर गेलो होतो, नशी ब्रेक नाही दाबला आणि पडलो असतो मी पण. त्याला म्हणलो काय मला दाबलं म्हणून तर कधी, मग त्याला माहित पण नाही त्याने काय केलं ते. बघा हे ट्रॅफिक फुल यार. क्रेन बिन आले, ॲक्सिडेंट झाला वाटतं का क्रेन बंद पडले काय नक्की. बोर्ड घेऊन चालले. फक यार. हा बोर्ड लावायचं वाटतं. खंडोबा मंदिर आणि कन्नरसर यमाई देवी. थुको थुको गाडी पे मत थुको. बोर्डसाठी एवढं थांबवलं होतं. जय श्रीराम. पडू नका अंगावर. आता भाई सुसाट. तर चला भाई, फायनली पोचलो. 7:30 झाले. आता लवकर झोपायचं आणि परत सकाळी 3 वाजता उठायचं आहे मला. सॉरी 3 नाही, 3:30 वाजता उठायचं. आवरून अर्धा तासात 4 वाजता निघायचं. 5 वाजेपर्यंत घाटघरला पोचायचं. हे आलं आपलं मामाचं गाव आणि हे घर.